महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती मोठ्या प्रमाणामध्ये निघालेली आहे। या भरतीसाठी महाराष्ट्रातील अनेक महिलांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या नोकरीसाठी अर्ज केलेले आहेत। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या नोकरीसाठी परीक्षा द्यावी लागते का किंवा त्यांची नेमणूक कशी केली जाते हे पण बऱ्याच जणांना माहीत नाही। तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची नोकरी ही त्यांच्या शिक्षणावर त्यांना मिळत असते। ज्या महिलांना चांगले मार्क आहेत अशा महिलांची नेमणूक अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून केली जाते। तर चला पाहूया अंगणवाडी सेविकेच्या नोकरीसाठी आपल्याला किती गुण असल्यास किती गुण मिळतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे अशाच प्रकारे अंगणवाडी विषयक व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील। तर चला पाहूया आपल्याला किती मार्क असतील तर आपल्याला या ठिकाणी किती गुण दिले जातात। हे आपण स्क्रीनवर तक्ता बघत आहात, या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे। आपल्याला किती टक्के असल्यास किती गुण मिळतात। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या नोकरीसाठी आपलं शिक्षण कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्यानुसार आपल्याला 12वीला किती टक्के पडलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी आपल्याला किती गुण मिळतात हे या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे। जर आपल्याला 12वीला 80% पेक्षा जास्त गुण असतील तर या ठिकाणी तुम्हाला 60 गुण मिळणार आहेत। तर यानंतर 70 ते 80% पर्यंत जर आपल्याला गुण असतील 12वीला तर आपल्याला या ठिकाणी 55 गुण मिळणार आहेत। यानंतर खाली आहे 60 ते 70% पर्यंत आपल्याला गुण असतील तर या ठिकाणी तुम्हाला 50 गुण मिळणार आहेत। यानंतर 50 ते 40% पर्यंत जर आपल्याला गुण असतील 12वीला तर टक्केवारी असेल आपल्याला तर या ठिकाणी तुम्हाला 40 गुण या ठिकाणी दिले जातात। ज्या उत्तीर्ण उमेदवाराला 40% पेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी 35 गुणग्राह्य धरण्यात येतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ज्यांना 40% पेक्षा कमी टक्केवारी असेल 12वीला त्यांना फक्त 35 गुण या ठिकाणी देण्यात येणार आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। यानंतर आहे आपले 12वी पेक्षा जर अधिक शिक्षण झालं असेल, कोण MA झाला असेल, कोण BEd झाला असेल, कोण DEd झाला असेल, कोणाचं MCOM झालं असेल, कोणाचं BCOM झालं असेल, जर आपण या 12वीच्या पुढे जर आपलं शिक्षण झालेलं असेल आणि तुम्ही अंगणवाडी सेविकेसाठी अर्ज केला असेल तर त्यासाठी या ठिकाणी आपल्याला गुण दिलेले आहेत। तर सर्वप्रथम आहे या ठिकाणी पदवीधर जर आपण असाल तर पदवीधरासाठी आपल्याला या ठिकाणी 10 गुण देण्यात आलेले आहेत। जर आपलं 12वीच्या पुढं MA BA BCOM MCOM असं जर काही झालं असेल 12वीच्या पुढं आपण पदवीधर असाल तर या ठिकाणी चांगलंच आहे। जेवढं आपलं शिक्षण जास्त असेल तेवढे मार्क या ठिकाणी आपल्याला दिले जातात आणि त्यांनाच ही नोकरी मिळत असते। या नोकरीची कुठलीही परीक्षा या ठिकाणी घेतली जात नाही। आपल्या शिक्षणावर आपल्याला मिळालेल्या गुणावर आपली निवड अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून केली जाते। या ठिकाणी बघा, या ठिकाणी पदवीधरासाठी 10 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि यानंतर पदव्युत्तरासाठी 4 गुण आहेत। DEd जर झालं असेल आपलं तर या ठिकाणी 2 गुण आहेत, त्यासाठी BEd साठी 2 गुण आहेत। आणि या ठिकाणी 6वा मुद्दा आहे बघा, शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र जर आपली MSCIT झाली असेल त्याचं आपल्याकडे प्रमाणपत्र असेल तर आपल्याला त्यासाठी 2 गुण या ठिकाणी मिळणार आहेत। तर यानंतर खाली आहे, जर एखादी महिला जी महिला अंगणवाडी सेविकासाठी किंवा मदतनीससाठी त्यांनी अर्ज केला असेल आणि त्या विधवा किंवा अनाथ असतील तर त्यांच्यासाठी त्यांना 10 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। यानंतर आहे अनुसूचित जाती जमाती, त्यांच्यासाठी 5 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। यानंतर आहे इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती यांच्यासाठी या ठिकाणी 3 गुण देण्यात आलेले आहेत। अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा जर आपल्याला अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्याचे 5 गुण या ठिकाणी मिळणार आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या मार्कानुसार या ठिकाणी आपल्याला टक्केवारी दिली जाते। जेवढे आपल्याला मार्क जास्त असतील तेवढी टक्केवारी आपल्याला या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या नोकरीसाठी मिळते। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी घेतली जात नाही। जेवढे आपल्याला मार्क असतील
12वीला किंवा M.Com B.Com असे पदवीधर असाल तर त्या ठिकाणी आपल्याला जेवढे मार्क पडतील, ज्यांना जास्त मार्क पडतील त्यांची निवड त्या ठिकाणी केली जाते। या ठिकाणी वरील सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी गुण देऊन तुमची निवड केली जाते। तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त शेअर करा। आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, म्हणजे याची माहिती सर्वांनाच मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। धन्यवाद।